नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण 10 ते 15 मिनिटात तयार होणारं ज्वारीचं थालीपीठ बनवणार आहे. ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्टसुद्धा करा. तर चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे 4 आल्याचे तुकडे घेतलेले आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि सोबतच थोडंसं जिरं घेतलेलं आहे. तर मला हे थोडंसं दरदरं कुटून घ्यायचं आहे, त्यामुळे मी इथे खलबत्त्याचा यूज करत आहे. तुम्हाला जर जास्तच फाईन पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी मिक्सरचा वापर करा किंवा ते चॉपर भेटते त्याचा वापर करा. तर बघा या ठिकाणी मंडळी, आपण खलबत्त्यामध्ये सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान याला बारीक करायचं आहे. तर बघा दरदरं मी असं मस्त बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी थोडं मोठंच ठेवलेलं आहे, कारण की थालीपीठमध्ये खूप छान टेस्ट लागते असं दरदरं जर तुम्ही ठेवलं तर हे संपूर्ण आपल्याला याच्यातून खलबत्त्यातून काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण करणार आहे समोरची प्रोसेस. तर समोरची प्रोसेस जे आहे ते आपण थालीपीठसाठी उंडा तयार करणार आहे. तर बघा मंडळी, इथे मी 2.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण काय काय साहित्य मिक्स करणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर आज आपण थालीपीठ बनवणार आहे कांद्याच्या पालपासून. तर बघा मंडळी, या ठिकाणी थोडासा आपण ओवा घेतलेला आहे आणि हातावर छान असा चोडून घ्या आणि त्यानंतर आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. सोबतच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार. सोबतच आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे कलरसाठी. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथे लाल तिखट पावडर. तर लाल तिखट पावडर मी कलरसाठी टाकत आहे, कारण की मी आधीच इथे मिरची आणि सगळं साहित्य करून मसाला तयार करून घेतलेला आहे. आणि सोबतच आता आज आपण टाकणार आहे इथे 1 चम्मच धनिया पावडर, कारण की मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही धने टाकू शकता आणि ते मिक्सरमधून बारीक करू शकता, पण मी इथे धनिया पावडरचा यूज केलेला आहे. जो मसाला आपण तयार केलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. सोबतच आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर आणि कांद्याची पाल. तर आज आपण थालीपीठ बनवणार आहे कांद्याच्या पालीपासून. तर बघा, मार्केटमध्ये मस्त हिरवी अशी कांद्याची पाल आलेली आहे आणि सोबतच आपण मस्त कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे. हे दोन्ही साहित्य आपल्याला टाकायचे आहे. अप्रतिम असे थालीपीठ बनवून तयार होतात मंडळी. तुम्ही सुद्धा ट्राय करा, खूप छान लागतात आणि खूप खरपूस होतात. तर बघा, थोडेसे आपले थालीपीठ खरपूस होण्यासाठी किंवा छान मस्त असं कडकपणा येण्यासाठी आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. तर मी या ठिकाणी तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे. अर्धा चम्मच टाका किंवा 1 चम्मच टाका, पण मी इथे अर्धमाप तेल टाकलेलं आहे. 2.5 वाट्यांसाठी अर्धमाप तेल टाकलं आणि त्यानंतर आपल्याला हे संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा डो तयार करायचा आहे. तर मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि चुटकीला नक्की सपोर्टसुद्धा करा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा डो तयार करायचा आहे. तर आपण अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून याचा डो तयार करून घेऊ. आणि तुम्ही कशा प्रकारे थालीपीठ बनवतात ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की खूप जण यात गाजर टाकतात किंवा मेथी टाकतात. आमच्याकडे पण मेथीचे थालीपीठ बनवल्या जातात मंडळी, पण गाजर वगैरे तर आमच्याकडे टाकत नाही कोणी, कारण की जास्तीत जास्त तर आमच्याकडे हिरवा कांदा आला मार्केटमध्ये की हिरव्या कांद्याच्या पालीचीच थालीपीठ बनवल्या जाते. तर बघा, आपण आता थोडं थोडं पाणी टाकून याला छान असं मळून घेऊ. जसं आपण पोळीसाठी तयार करतो उंडा, तशाच प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला थोडंसं पतलं करायचं आहे, जेणे की आपण कपड्यावर त्या उंड्याला ठेवू तर पटकन असा पसरला पाहिजे. तर बघा मंडळी, या ठिकाणी आता आपला डो तयार झालेला आहे. यामध्ये 7 ते 8 थालीपीठ इझिली बनतात, मस्त खूप छान लहान आकाराचे. तर तुम्ही सुद्धा हे ट्राय करा. आता मार्केटमध्ये कांद्याची पाल आलेली आहे. जास्त महागही नाही मंडळी, 5 ते 10 रुपयाला तुम्हाला मिळून जाते आणि खूप छान अशी चव लागते. तर बघा, आपला उंडा पूर्ण तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक पोळपाट घ्यायचा आहे पोळी लाटायचा आणि त्यावर जो कॉटनचा कपडा आहे तो टाकायचा आहे. तर बघा मंडळी, कपडा घेताना आपल्याला कॉटनचाच घ्यायचा आहे. बिलकुलही तुम्ही दुसऱ्याचा कपडा घेऊ नका, म्हणजे दुसऱ्या याचा म्हणजे की आता
नायलॉनचा असे कपडे राहतात तसा कपडा घेऊ नका, कॉटनचाच कपडा घ्या, कारण की त्यावरून थालीपीठ इझिली निघतं, बिलकुलही त्याला चिपकत नाही. तर बघा आपण कपडा जो आहे तो ओला करून घेतलेला आहे आणि त्यानंतर असा हातावर आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याची थोडीशी अशी चाकोली तयार करायची आहे, जेणे की आपण त्यावर ठेवलं म्हणजे कपड्यावर उंडा ठेवला की पटकनच लगेच आपला थालीपीठ तयार होणार. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे ही प्रोसेस करायची आहे. सोबतच एका वाटीमध्ये पाणी घ्या, जेणे की पटकन आपल्याला थालीपीठाला पसरवता येईल. आणि बघा अशा प्रकारे मस्त तुम्ही सुद्धा थालीपीठ नक्की ट्राय करा, खूप छान लागतं आणि चव तर अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, माझा आवाज थोडासा बसलेला आहे, त्यामुळे स्पष्ट आणि क्लिअर शब्द निघत नाही आहे, त्यामुळे सॉरी मंडळी. तर बघा या ठिकाणी आपल्याला छान मस्त असं फिरून घ्यायचं आहे हाताने छान असं. तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे. तर तुम्ही कशा प्रकारे थालीपीठ बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बिलकुलही तुटणार नाही मंडळी, तुटायची बिलकुलही काळजी करू नका की आपण थालीपीठ बनवलं तर. पहिल्यांदा जर सुद्धा बनवत असाल तरी सुद्धा खूप छान थालीपीठ बनून तयार होतं, तुम्ही फक्त ट्राय करा. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं पूर्ण थालीपीठ असं गोल मस्त बनलेलं आहे मंडळी. थोडंसं कमी जास्त होतं, पण थोडंफार मी ट्राय केलं की पूर्ण असं गोल आलं पाहिजे म्हणून. तर हमेशा मी बनवते, त्यामुळे माझं थोडं पटकन येते. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला इथे होल करून घ्यायचे आहे या थालीपीठमध्ये आणि वरतून थोडेसे आपल्याला तीळ टाकायचे आहे, कारण की तिळाने खूप छान लागते थालीपीठ, चवसुद्धा खूप छान लागते आणि कलरसुद्धा खूप छान दिसतो. तर बघा मंडळी, आता आपल्याला तीळ घ्यायचे आहे थोडेसे. इथे मी पांढरे तीळ वापरलेले आहे. हे तीळ आपल्याला यावर टाकून घ्यायचे आहे. तर असे हलक्या हाताने आपल्याला यावर टाकायचे आहे हे तीळ. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असतील तर टाका, नसेल टाकायचे तर नाही टाकले तरी चालेल मंडळी. तर पण 10 ते 15 मिनिटातच तयार होतं, बिलकुलही याची झंझट नाही आहे. फक्त आपल्याला कॉटनच्या कपड्यावर याला बनवायचं आहे आणि मस्त छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता मंडळी, मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. थालीपीठ आपलं बनून तयार आहे, ज्वारीच्या पिठानेच बनवलेलं आहे. बिलकुलही आपण यामध्ये कोणताही कणिक किंवा अजून दुसरे पीठ वापरलेले नाही आहे किंवा बेसन पीठ बिलकुलही वापरलेलं नाही आहे. तर गॅस ऑन केला आणि त्यावर मस्त आपला तवा ठेवला. तर काळजी घ्या मंडळी, जेव्हाही तुम्ही थालीपीठ बनवता ते लोखंडी तव्यावरच बनवा, कारण की खूप छान बनतं. नॉनस्टिकच्या तव्यावर इतकं छान बनत नाही. म्हणजेच की नॉनस्टिकच्या तव्यावर काय होते मंडळी, थोडंसं नरम पडतं आणि छान भाजल्या नाही जात. त्यामुळे आपलं जो लोखंडी तवा आहे त्यावरच भाजा. तर बघा मंडळी, या ठिकाणी आपण मस्त हातावरच घेऊन असं थालीपीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण या जे होल आहे यामध्ये तेल टाकणार आहे आणि आजूबाजूनी सुद्धा तेल सोडणार आहे, जेणे की आपलं थालीपीठ जे आहे ते बिलकुल तव्याला चिपकणार नाही मंडळी. तर आपल्याला असं 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवर छान शिजून घ्यायचं आहे. बिलकुलही घाई करायची नाही आहे, जोपर्यंत वरतून याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत भाजायचं आहे. तर बघा 5 ते 6 मिनिट झाल्यानंतर इथे मी हलक्या हाताने याला पलटून घेत आहे, कारण की मंडळी हे पटकनच असं मोडू शकते किंवा तुटू शकते, त्यामुळे हलक्या हाताने दुसऱ्या हाताचा सुद्धा वापर करा आणि पटकन असं पलटवा. तर बघा आपल्या थालीपीठचा कलर किती छान आलेला आहे आणि किती छान दिसत आहे. तर मंडळी, खायला तर खूपच छान लागते, खूप मस्त टेस्ट येते, जी तुम्ही नक्की ट्राय करा. ज्वारीचा आहे तर आपल्या हेल्थसाठी खूप छान आहे. तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर करत नसाल तर तुपाचा वापरसुद्धा केला तरी चालेल, कारण की ज्वारीचं पीठ हे आपल्या शरीरासाठी छान आहे. आपण म्हणजे कणिक किंवा गव्हाचा आटा तर रोजच खातो, पण ज्वारीसुद्धा आपल्या शरीरामध्ये जाणं आवश्यक आहे मंडळी. तर ज्वारीच्या पिठाचे सुद्धा तुम्ही थालीपीठ ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तर बघा मंडळी, मस्त आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे, बिलकुलही असं म्हणजे खराब दिसत नाही आहे किंवा फाटलं नाही. तर बघा मंडळी, या ठिकाणी मी दुसरं थालीपीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. हे सुद्धा मी
तशाच प्रकारे भाजून घेणार आहे. बिलकुल म्हणजे चिपकणार नाही. इझी आहे बनवायला, खूप सोपं आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण थालीपीठ बनवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर मी इथे 3 थालीपीठ बनवून घेतले आणि त्यानंतर व्हिडिओ बनवून घेतलेला आहे. तर बघा मंडळी, या ठिकाणी आपले थालीपीठ मस्त तयार झालेले आहे. तुम्हाला आता मी प्लेटमध्ये दाखवत आहे. आणि त्यानंतर सोबतच आपण दही घेतलेलं आहे, थोडीशी काकडी घेतलेली आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि सोबतच थोडासा कांदासुद्धा. तर बघा, या ठिकाणी आपले मस्त असे खरपूस थालीपीठ बनवून तयार झालेले आहे. आता आपण दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा आपल्या घरी लोणचं बनवलेलं राहते त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो. तर बघा अशा प्रकारे, आणि इझिली तुटून जाते मंडळी, बिलकुलही असं म्हणजे हार्ड नाही आणि छान मस्त क्रिस्पी बनलेला आहे. तर बघा मंडळी, आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. नक्की चुटकीला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.